नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 7 आहे ना सोनू? हो. आणि आज समू किती वाजता उठली? 5 वाजता. खरंच उठली? खरंच उठली तू 5 वाजता? तर सोनूश पप्पाला आज काही कामानिमित्त सकाळी 5:30ला जायचं होतं, तर आम्ही लवकर उठलेलो होतो 4-4:30ला. तर ही पण आज 5 वाजताच उठून बसलेली होती. आणि नेमकं आज लाईट पण गेलेली होती आमची सकाळी. रात्री पाऊस पडला, तर हे बघा ओल्लं दिसत असेल तुम्हाला. तर रात्री छान पाऊस पडला बघा, तर लाईट गेलेली होती. आणि 5 वाजेपासून असंच चालू व्हायचं, मम्मा आणि टम्मा इकडे जाय तिकडे जाय. आत्ता अशी पडली जोरामध्ये. आणि आता आज करतोय आम्ही सोनूसाठी पराठे, बटाट्याचे पराठे. तर त्याचा व्हिडिओ दाखवते समोर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान अशी फुलं आलेली बघा, आज पण मस्त. समू बोट काढ ना बेटा, भूक लागली. बस 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 बस, कळालं त्यांना तुझी भाषा, आता त्यांना सवय झाली, कळून घेत असेल त्यात तू, आहे ना. तर इकडे चालू दोघांचं खेळणं. आणि आत्ताच सोडून पूजा पण केली बघा. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर पूजा वगैरे झाली त्याची, आणि अभ्यासाला बसलेला होता. त्याला म्हटलं थोडंसं समूला घे, म्हणजे मी व्हिडिओ काढू शकते. तर आज लाईट गेल्यामुळं आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायचं काम पडू, कारण की आमचा गॅस पण संपलेला आहे. तर गॅस संपल्यामुळं चुलीवर स्वयंपाक करायचं काम पडू राहिलं. तर शॉर्टकटच करणार आहे आज आम्ही, सोनू पप्पा नसल्यामुळं. सोनूला डब्बा करून देऊ, थोडंसं शिल्लक करू पराठे, आणि रात्रीच्या पोळ्या पडलेल्या आहे त्याचा कुचकुरा करणार आहे. तर इकडं बघा बटाट्याच्या पराठ्यासाठी तिखट काढलेले. शेंगदाणे नाही घालत आता त्याला, नाही शेंगदाणे काढून घे त्याच्यातले. तर इकडं लसण, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, जिरं, हळद. तर हे छान मी ठेसून घेणार आहे. बटाट्याने पराठे तुटतात, त्याच्यामुळं मी बटाटे टाकणार नाही त्याच्यामध्ये. आणि इकडे छान पीठ भिजून ठेवलेले बघा. आणि आमचे बटाटे कुठं शिजते ते दाखवते तुम्हाला, चला. तर इकडं मांडली बघा ताई आम्ही चूल. काय करा, चुलीची पण सोय नाही आहे आमची, सगळीकडं बांधकाम ते चालू आहे, तर जागाच नाही आहे. तर सीताची इथं चूल मांडलेली बघा इकडं. आणि त्याच्यावर छान असे बटाटे उकडायला टाकलेले 3. आणि ते उकडलेले किती वेळचे, पण आमचे बाकीचेच कामं चालू होते, त्याच्यामुळे म्हटलं चांगले उकडू द्या, म्हणजे मस्त मॅश होऊन जाईल. तर आता याच्यावर छान असे पराठे करणारे मी दाखवते समोर. तर इकडं छान 3 आलू शिलून घेतले बघा मी, आत्ताच तुम्हाला दाखवले. चुलीवर शिजायला टाकलेले होते. तर याला छान मॅश करून घेऊ आपण. इकडं कढईमध्ये छान तूप टाकलं बघा ते, थोडंसं जळल्याला दिसत असेल तुम्हाला. तर इकडं समूसाठी मी बटाट्याची भाजी केली, थोडीशी फिक्की, तिला एक पराठा करायसाठी, कारण सोनूला करू राहिली म्हटल्यावर म्हटलं तिला पण एक करावं फिक्का फिक्का. तर इकडं छान तूप आपलं वितळल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. कढीपत्ता चांगला कळला बघा, चुलीवर सगळं कळतच नाही कसं केव्हा जळण म्हणून, दण 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 जाळ चालू असतो. तरी छान जो आपण ठेचा केला होता तो पण मस्त करून घेतो याच्यामध्ये. आणि लगेच भाजी टाकून दिली, छान खाऊन घेते मस्त. समोकडे पण लक्ष द्यायचं. तर याच्यामध्ये बघा छान मीठ टाकून घेतो, आता हलवून घेते मस्त भाजीला. बघा ते आपली भाजी, याला छान ह्या त्याच्यात काढून घेते, थोडीशी थंडी होऊ देते. लगेच आपण कढईमध्ये करणारी भेंड्या. तर आमच्या आईने आलू खूप कमी टाकले बघा, त्यांना 4 म्हणलं त्यांनी 3च टाकले. त्याच्यात पण समूला थोडेसे काढले आपण, सोनूच्या डब्याला काही पुरत नव्हते, तर थोडीशी भेंडीची भाजी आणि चपाती पण देते त्याला. तर इकडं मस्त भेंडीची भाजी करून घेते बघा.
तर झाली बघ आपल्या सोनूची भेंडी. आता मी त्याला आधी चपात्या टाकते, नंतर करते आलूचा पराठा. तर हे बघा छान अशी सोनूची भेंडी तयार आहे डब्याची, काढून ठेवली इकडं. काय सोनूचं परेशान करणं पण चालूच आहे, भेंडी पण झाली, त्याच्या डब्यासोबत खेळती बघा ती. आणि इकडे छान त्याला 2 चपात्या टाकून घेतल्या. फक्त आलूच्या पराठ्याने पोट भरणार नाही म्हटलं त्याच्यामुळं, तर त्याला आपले मस्त 2 आलूचे पराठे पण करून घेते मी. भेंडी चपाती ना आलूचे पराठे. चला, तर फ्रीजमध्ये ठेवली ती बघा थोडा वेळ भाजी, लवकर थंडी होईल म्हणून. तर आता मी सोनूला करते आलूचे पराठे. तर छान पराठा टाकला बघा तव्यावर आणि वरतून मस्त तूप लावते त्याला, तुपात छान लागतो. तर छान असं भाजला बघा आपला पराठा. आता सोनू टेस्ट सांगन कसं झालं म्हणून. तर सोनूला केले आलूचे पराठे, पण माझ्या लक्षात होतं की समू पण मागणार आहे, कारण की आम्ही जे खातो ते ती मागती बघा ताई, आहे ना. तर तिच्यासाठी पण एक छान असा फक्त बटाटा, बाकी त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि बटाटा थोडीशी हळद टाकलेली आहे. तर तिला बघा किती आवडला पराठा. कसा झाला समू? असं असं झाला म्हणा तुला, कसं झालं, कसं झालं, असं असं झालं छान. तर सोनूचा पण नाश्ता झाला आणि आता चालू आहे आपल्या समू दीदीचा नाश्ता. फोनवर पायने देऊ बेटा. तसं सुंदर तिच्यासाठी पण पराठा केला मी. आणि इकडं सोनूची बॅग भरून बी तयार आहे. लय धावपळ झाली आज चुलीमुळं आमची, पण केलं आहे ना, सगळं व्यवस्थित झालं. डब्बा पण झाला त्याचा आणि पराठे पण झाले. आता राहिलेले कुटके, रात्रीच्या 4-5 पोळ्या पडलेल्या होत्या तरी, त्याचे आम्ही छान असे कुटके करणार आहे. आणि भाजी बघू काहीतरी करू. बाय. तर सोनू गेला बघा शाळेमध्ये, राहिलेली चपात्या वगैरे मी टाकून घेतल्या. आणि आई आता करू राहिल्या पापडाची चटणी. पापडाची चटणी आणि काय करणार आहे, कुटके आहे ना, केले. तू मला आवाजच द्यायला नाही, मी समूला खाऊ घालत होते बघा ताई. तर इकडं कुटके पण झाले आमचे. तर झाला आमचा स्वयंपाक, चपाती आहे, पापडाची चटणी आणि कुटके. तर काल एक संभाजीनगरच्या ताई आल्या होत्या बघा आपल्याकडं मुतखड्याचं औषध घेण्यासाठी. तर त्यांनी समूसाठी या छान केळी आणल्या बघा 1 डझन. तर आता समू तर काय एवढे खाती, आम्हीच खातो आहे ना त्या. ते 1 डझन म्हणल्यावर ते खराब होऊन जाईल. तर या केळी आणलेल्या आहेत त्यांनी. आणि हे बघा पापडाची चटणी केली आपण, चपाती आणि कुटके. तर असा आहे बघा आजचा मेनू. 2 केळी, पापडाची चटणी, लोणचं, चपाती, कुटके. तर या सगळ्यातही जेवायला. तर आता वाजले बघा ते संध्याकाळचे 5 आणि 5 वाजताच आभाळ भरून आलं. काल पण आमच्याकडे पाऊस पडला होता, पण एवढा नव्हता पडला, बरा पडला होता. तर आज पण आहे आभाळ, आता येतं का नाही माहीत नाही. आत्ताच कपडे वगैरे काढले आणि आज गच्चीवर आणलं तुम्हाला दाखवायला. का गच्चीहून आपल्या साईडचं जे बांधकाम आहे ते किती छान दिसतंय बघा. हे आहे आपलं पूर्ण घर असं, आणि हे जे साईडचं आहे ते बघू शकता. हा आहे आपला वाडा आणि समोरची रूम. तर मस्त याला लागूनच आहे बघा, म्हणजे आपली एक भिंत बांधायचं काम पडलंच नाही आपल्याला इथून तिथून, याला याच्या बाजूला घेतल्यामुळं. आणि आजचा ब्लॉग आपला काही विशेष नव्हता, त्याच्याबद्दल सॉरी, कारण की आम्ही शेती वगैरे कुठे गेलेलो नव्हतो, घरचाच टाकलेला होता. आणि माझी भाऊजाई आहे निकिता नन्नाई, तिचं पण यूट्यूबचं चॅनल आहे बघा. तर तिच्या पण चॅनलवर जाऊन तिचे व्हिडिओ बघत जा. आणि मागं मी ताईला सांगितलं होतं सगळ्या की तिचे व्हिडिओ बघत जा, तिला सबस्क्राईब करा. मला म्हणता येत नाही म्हणून हसू नका मला. तर तिला सबस्क्राईब करा म्हणून मी सांगितलेलं होतं. तर सगळ्या ताईंनी केलं आणि तिचं चॅनल मॉनिटाईज झालं. तर त्याच्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद की तुम्ही तिला सपोर्ट केला. पण तसंच आता तिला व्ह्यूज पण येत नाही आहे. तर जसे माझे व्हिडिओ बघता तसेच तिचे पण व्हिडिओ बघत जा. तिला पण लाईक कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करा आठवणीने, कारण की तिचे सबस्क्राईब इतके कमी आहे ना, 1100 का 1200 वाटतं. तर ते वाढले पाहिजे, जेवढे वाढन तेवढे तिला चांगले व्ह्यूज येतील आणि 2 पैसे मिळतील बघा. तर कसं राहतं, जेवढे 5-6 हजार व्ह्यूज आले की $1 असं बनत असतो, असं काही असतं वाटतं. तर एक 10,000 व्ह्यूज पाहिजे कंटिन्यू. पण तुम्ही रोज तिचे व्हिडिओ बघितले आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तेव्हा हे शक्य होईल. तर परत एकदा सांगते की तिच्या चॅनलवर जा आणि तिचे व्हिडिओ बघत जात आहे प्लीज. आणि निकिता नन्नाई असं चॅनलचं नाव आहे बघा, तर नक्की बघा. धन्यवाद, बाय.